एक चांगलं आयुष्य कसं जगावं हा प्रश्न काही आजचा नाहीये, तो अगदी मानवजाती इतकाच जुना आहे. आपण योग्य निर्णय कसे घ्यावेत, आपल्या कृतींना कोणत्या आधारावर पारखावं. चला तर मग या विश्लेषणात आपण या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि या प्रश्नाच्या मुळाशी जाताना आपल्याला भेटतात महान तत्वज्ञ सॉक्रेटिस. त्यांच्या या एका शक्तिशाली वाक्यात सगळं सार दडलेलं आहे. त्यांच्या मते स्वतःच्या जीवनावर, आपल्या मूल्यांवर आणि कृतींवर जर आपण विचारच केला नाही तर त्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. आणि खरं तर हाच विचार नीतिशास्त्राच्या अभ्यासाचा पाया आहे. तर मग या सगळ्या मोठ्या प्रश्नांचा अभ्यास करणारं शास्त्र कुठलं? हो, बरोबर ओळखलात. आपण बोलतोय नीतिशास्त्र किंवा इंग्रजीत ज्याला आपण एथिक्स म्हणतो त्याबद्दल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नीतिशास्त्र हे एक प्रकारचं कंपास आहे, जे आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे दाखवतं. हे मानवी चारित्र्य आणि वर्तनाचं मूल्यांकन करण्यासाठी काही मानके तयार करतं, जेणेकरून समाजात एक सुसंवाद निर्माण होईल. या नीतिशास्त्राच्या अगदी केंद्रस्थानी एक भारी संकल्पना आहे, सम्मुम बॉनम. हा एक लॅटिन शब्द आहे, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ होतो सर्वोच्च चांगलं. हे ते अंतिम ध्येय आहे ज्याच्या दिशेने आपल्या सगळ्या कृती असायला पाहिजेत. जणू काही आपल्या जीवनाचा हाच नॉर्थ स्टार आहे. पण बरोबर आणि चूक ठरवणं इतकं सोपं आहे का? नाही. खरं तर याकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. यालाच आपण नैतिकतेचे 4 लेन्स किंवा दृष्टिकोन म्हणू शकतो. चला ते एक एक करून समजून घेऊया. पहिला दृष्टिकोन म्हणजे वर्णनात्मक नीतिशास्त्र. याला आपण एका पत्रकाराच्या किंवा मानव वंशशास्त्रज्ञाच्या भूमिकेतून पाहू शकतो. ते फक्त काय घडतंय हे बघतात. वेगवेगळ्या संस्कृतीत लोक काय मानतात, कसं वागतात याचं फक्त वर्णन करतात. पण ते बरोबर आहे की चूक यावर आपलं मत देत नाहीत. आता येतो दुसरा आणि सगळ्यात खोलवर विचार करायला लावणारा दृष्टिकोन, मेटा एथिक्स. हा विचारतो की चांगलं म्हणजे नेमकं काय, वाईट या शब्दाचा अर्थ काय, ही मूल्य येतात कुठून. हे प्रश्न अगदी मुळावरच घाव घालतात, नाही का? तिसरा दृष्टिकोन प्रमाणक नीतिशास्त्र हा एकदम प्रॅक्टिकल आहे. हा आपल्याला नियम देतो, एक प्रकारची रूलबुकच समजा. हा सांगतो की आपण कसं वागला पाहिजे. हेच ते शास्त्र जे आपल्याला नैतिक नियम आणि मानके देतं, ज्यांच्या आधारे आपण निर्णय घेऊ शकतो. आणि चौथा म्हणजे उपयोजित नीतिशास्त्र. नावाप्रमाणेच इथे आपण सिद्धांतांना वास्तवात आणतो. बिझनेसमध्ये काय योग्य, मेडिकल फील्डमध्ये काय नैतिक, पर्यावरणाबद्दलचे निर्णय कसे घ्यावेत, या सगळ्या खऱ्याखुऱ्या जटिल प्रश्नांची उत्तरे इथे शोधली जातात. चला आता जरा प्रमाणक नीतिशास्त्रात आणखी खोलवर जाऊया. कारण नियम तर हवेत, पण ते नियम बनतात कसे? एखादी कृती चांगली की वाईट हे ठरवायचं कसं? जेव्हा आपण म्हणतो की एखादी कृती योग्य आहे की अयोग्य, तेव्हा थेट ठरवण्याचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. एक मार्ग कृतीवरच लक्ष केंद्रित करतो, तर दुसरा त्या कृतीच्या परिणामांवर. या 2 विचारांना म्हणतात डीऑन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी. डीऑन्टॉलॉजी म्हणते तुमची कृती महत्वाची, नियम म्हणजे नियम. इमॅन्युअल कांट सारखे तत्वज्ञ म्हणतात खोटं बोलणं हे नेहमीच चुकीचं, मग त्याचा परिणाम काहीही हो. या उलट टेलिओलॉजी किंवा परिणामवाद म्हणतो की शेवट महत्वाचा. कृतीचा परिणाम जर चांगला असेल तर ती कृती योग्य. बेंथम आणि मिल ह्याच विचारांचे होते. बरं, हे सगळं झालं सिद्धांतांबद्दल. नियम कळले, परिणाम कळले, पण फक्त योग्य काय आहे हे माहीत असून भागत नाही ना, नाही का? ते प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेषतः कठीण काळात एका महत्त्वाच्या गुणाची गरज असते. आणि तो गुण म्हणजे धैर्य, किंवा इंग्रजीत आपण त्याला फॉर्टिट्यूड म्हणतो. म्हणजे फक्त शौर्य नाही, तर दृढ निश्चय. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मूल्यांवर ठाम राहण्याची मानसिक ताकद. हीच ती शक्ती आहे जी विचारांना कृतीत उतरवते. याचं एक उत्तम, अगदी प्रेरणादायी उदाहरण बघायचं झालं तर ते म्हणजे आर्मस्ट्रॉंग पामे, एक IAS अधिकारी ज्यांना मणिपूरचा चमत्कारिक माणूस म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्यासमोर एक अशक्य वाटणारं आव्हान उभं होतं. विचार करा, दुर्गम गावांना जोडण्यासाठी 100 किलोमीटरचा रस्ता बांधायचा होता, पण सरकारकडे निधीच नव्हता. वरिष्ठ अधिकारीही विरोधात होते. अशावेळी सामान्य माणूस काय करेल? हार मानेल. पण पामे यांनी नाही. त्यांनी क्राऊड फंडिंग सुरू केलं, लोकांना एकत्र आणलं आणि अशक्य वाटणारा तो जनतेचा रस्ता प्रत्यक्षात बांधून दाखवला. हेच तर आहे खरं धैर्य. धैर्याचं असंच आणखी एक जबरदस्त उदाहरण म्हणजे आपले मेट्रोमॅन श्रीधरन. त्यांच्यासमोर तर आव्हानं अक्षरशः डोंगरा इतकी मोठी होती. कोकण रेल्वे 760 किलोमीटरचा मार्ग, तोही अत्यंत खडबडीत, धोकादायक प्रदेशातून.
सतत कोसळणारे डोंगर, पूर, अस्थिर जमीन, वरून बजेट आणि वेळेचा प्रचंड दबाव. पण श्रीधरन यांचा निश्चय अटूट होता. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण उपायांमुळे हा प्रकल्प विक्रमी 7 वर्षात पूर्ण झाला. हे धैर्याशिवाय शक्यच नव्हतं. तर मग आर्मस्ट्रॉंग पामे आणि श्रीधरन यांची उदाहरणं आपल्याला काय शिकवतात? ती आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतात. जेव्हा मार्ग कठीण असतो, जेव्हा आपल्या तत्वांची कसोटी लागते, तेव्हा आपल्या चारित्र्याला योग्य दिशा देणारी ती शक्ती कोणती असते याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.